नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी अनंत देशमुख आपलं साक्षर शेतकरी या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करतो। आपण आज आलेलो आहोत बेलुरा खुर्द तालुका पातूर जिल्हा अकोला येथील या सोयाबीनची पेरणी या ठिकाणी या टोकन पद्धतीनं बेडवर सोयाबीन लागवड या ठिकाणी करायची आहे, चालू आहे। तर जनरली हे जे आता टोकन यंत्र आलेले आहेत बाजारामध्ये, हे टोकन यंत्र एक टोकन यंत्र घेऊन माणसाच्या साहाय्यानं आपण दिवसभरात ती लोटून ती टोकन पद्धतीनं आपण पेरणी करतो। पण त्याच्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न या ठिकाणी असा केला की दोन टोकन यंत्र जे आहेत ते एकाला एक या ठिकाणी असे जोडून घेतलेले आहेत आणि या बेडवर या एका बेडवर 2 तास सारख्या अंतरावर या ठिकाणी निघतात आणि या दोन टोकन यंत्रातलं जे काही मधातलं अंतर आहे ते 15 इंचाचं अंतर आहे आणि दोन दात्यातलं जे अंतर आहे म्हणजे दोन बिया ह्या 6-6 इंचावर या ठिकाणी फिक्स केलेला आहे। आणि याच्यात आपण आता हे बियाणं घेतलेलं आहे आणि याला माणसानं जर आपण लोटतो म्हटलं, हे जर टोकन यंत्र असं लोटतो म्हटलं तर ते थोडंसं भारी जाते आणि एका माणसाला जर ते 2 टोकन यंत्र जर ॲट अ टाईम लोटायचे म्हटले तर त्याला एनर्जी जास्त लागते आणि दिवसभरात तेवढं काम कमी होईल। म्हणून काम जास्त झालं पाहिजे आणि श्रम वाचले पाहिजेत या उद्देशानं हे जे टोकन यंत्र आहे 2 टोकन यंत्र हे आपण या दोराच्या साहाय्यानं याला बैल आपण त्या ठिकाणी जुंपलेले आहेत आणि बैलात हा जो आपलं अंतर आहे 2 बेडमधलं, ह्या ज्या नाल्या पडलेल्या आहेत या नाल्यामध्ये बरोबर 2 बैल चालतात आणि ते जे गाडीचं जू असते आपलं ते त्या बैलावर जर टाकलं आपण तर ते ॲडजस्ट अंतर आपलं बरोबर ॲडजस्ट होते। तर अशा पद्धतीनं हे जे टोकन यंत्र आहे हे एका तासाला जवळपास 1 एकर क्षेत्र आपलं सोयाबीनचं कव्हर करते। तर त्या पद्धतीनं आपण हे कसं चालते ते पाहू। काय फक्त धरून चालावं लागते आणि बरोबर अंतर ॲडजस्ट होते। फक्त धरून चालावं लागते, काही श्रम लागत नाही, बैलालाही त्रास होत नाही आणि एका दिवसामध्ये जास्त काम या ठिकाणी या अशा पद्धतीनं होऊ शकते। त्यामुळे शेतकऱ्यांनी अशी जर पद्धत अवलंबली तर त्याचा कमी वेळेमध्ये जास्त काम या ठिकाणी होईल। धन्यवाद।